हाय निलिमा. हॅलो. आज तू मला काय दाखवणार आहे? मी आज तुला ना खानदेशी जळगावी जे स्पेशल भरीत असतं ते भरीत दाखवणार आहे. सध्या वांग्याचा सीझन आहे आणि छान मस्त असतं ते स्पेशल. त्याच्यासाठी काय काय सामग्री लागते दाखवशील? सामग्री हे वांग आहे. आम्ही वांग्याला काय करायचं असतं, तेलाचा थोडासा हात लावायचा, सुरीनी त्याला चिरा पाडायच्या आणि मग ते भाजून घ्यायचं. भाजल्यानंतर ते पूर्ण थंड झालं की त्याचं साल काढून ते मॅशरनी, लाकडी एक मॅशर असतो तिकडे, ते खानदेशात त्याने चेंदणं शब्दप्रयोग ऍक्च्युली त्याला ते वांग चेंदणं म्हणतात. तर ते चेंदलेलं असतं आणि त्याच्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की त्याला तेल सुटतं बघ. वांग आपण जेव्हा भाजतो ना त्याला त्याचं आमचं थोडंसं तेल असतं, तर ते तेल आपण वाया न जाऊ देता हे वांग्यामध्ये ठेवायचं असतं. निलिमा, याच्यासाठी कुठलं विशेष वांग लागतं का कुठलंही चालतं? नाही, तसं तर कोणत्याही वांग्याचं भरीत आपण करतो जे मोठं असतं ते, पण जळगावी वांग जे आहे ना हे असं हिरवं पांढरं असं वांग असतं. हे जर पूर्ण हिरवं मिळालं तर बेटर, पण आपल्याकडे सगळीकडे तसं मिळत नाही, तर हे असं वांग त्याच्यासाठी घ्यायचं असतं. आणि ह्या वांग्याला भेगा पाडायच्या. या वांग्याला आधी तेलाचा हात लावायचा आणि थोडं सुरीने त्याला भेगा पाडायच्या, म्हणजे ते नीट भाजलं जातं आणि त्याला एक प्रकारचा खमंगपणा येतो. याच्याशिवाय आता हा बघ, हा मी ठेचा करून घेतलाय. लसूण, थोडासा एक आल्याचा तुकडा, हिरवी मिरची आणि खूप सारी कोथिंबीर, असा सगळं मिक्सर मधून काढून हा ठेचा करून रफली केलाय. म्हणजे एकदम असा फाईनली नाही करायचा, तो आरत बोबडा ज्याला आपण म्हणतो ना तसं तर करायचंय. आणि दुसरं म्हणजे मिरची घेताना ना ती गॅसवरती भाजून दाखवशील कशी घेतलीस तू मिरची? कुठली? मी अशी मिरची घेतली. मिरची तुम्हाला जी लागते ती, तुम्हाला कसा तिखटपणा आवडतो त्या हिशोबाने तुम्ही घ्यायची आहे. पण ही मिरची जास्त छान लागते भरतामध्ये, जनरली हीच वापरली जाते. आणि ही भाजायची, वांग भाजतो त्याच्याच जोडीला गॅसवरती ही छानपैकी भाजून घ्यायची. त्या भाजलेल्या मिरचीचा जो खमंगपणा आहे ना तो भरतात उतरला. मग आपण वांग्याचं साल काढतो, मग ह्याचं पण साल काढायचं? साल नाही काढायचं याचं. त्याच्यानंतर आपल्याला वरून शिवाय घालायला कोथिंबीर लागणार आहे आणि बारीक एकदम फाईनली चॉप म्हणतो तशी कांद्याची पात आहे. आणि पातीला जेवढा कांदा येतो ना तेवढा पुरेसा आहे, म्हणजे जोडीला आणखीन वेगळा कांदा घेऊन ऍड करण्याची गरज नाहीये. शेंगदाणे जातात या भरतामध्ये. म्हणजे आपण पंजाबी भरता कसा करतो, त्याच्यात टमाटे किंवा मटर वगैरे घालतो, या कुठल्याही गोष्टी याच्यात खूप कमी पदार्थ लागतात. पण शेंगदाणे आवडत असलं तर नारळाचे काप हे त्या भरतामध्ये जातात. जळगावच्या हिशोबाने एका वांग्याला एक मिरची असं प्रमाण असतं. मी घेतलेलं नाहीये एवढं, पण तिथे या पद्धतीनेच ते केलं जातं, म्हणून मी ती मुद्दाम मोठी मिरची ठेवली आहे. म्हणजे मगाशी आपण जे वांग बघितलं हे अशा प्रमाणात ते लोक करतात. होतं ते, पण हा साधारणपणे तिथलं हे प्रमाण ठरलेलं असतं की एक वांग असलं तर त्याला एक छान काळी होईपर्यंत खमंग भाजून घ्यायची असते. त्याचे म्हणजे दोन फायदे होतात. एक तर खमंगपणा पण येतो आणि बांधण्याची शक्यता थोडीशी कमी होते भाजली गेल्यामुळे. यातल्या बिया पण घ्यायच्या, बिया सकट घ्यायचं, कारण तिखट खातात जनरली खानदेशात, त्याच्यामुळे बिया घेतल्या जातात. तुम्हाला ज्याला कोणाला मुळात त्रास होतो किंवा काही पथ्य असेल तर त्यांनी बिया काढून टाकल्या तर ऑफकोर्स चालेलच. छान खमंग अशी काळी करून घ्यायची ती. बघ, ही अशी खमंग काळी भाजली गेलेली मिरची आहे. अशी मिरची घेऊन मी हा ठेचा ऑलरेडी आपल्यासाठी करून ठेवलेला आहे. ओके. तेल किती घेतलंयस तू? तेल थोडं याला सरळ हाताने लागतं, म्हणजे तुमचं डाएट बिएट काय असतं ते थोडंसं बाजूला ठेवल्याशिवाय खानदेशी भरीत छान होणार नाही. तू बघू शकते आता या एका मोठ्या वांग्यासाठी मी जवळजवळ 2 ते 3 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण फक्त तेल तापलंय का नाही बघण्यापुरती मोहरी घातली आहे. फोडणी नाही करत या भरताला. मग आपण पंजाबी ग्रेव्ही वगैरे करायला कसं फक्त तेल किंवा बटर गरम करून त्याच्यामध्ये मसाले घालायला सुरुवात करतो त्याप्रमाणे, म्हणजे आपल्याला अशी मोठ्या चमचाभर जिरं राई असं काही घालायचं नाहीये. तेल आता हे आपलं तापलेलं आहे. तर याच्यामध्ये ही मिरची जी आपण मगाशी भाजून घेतलेली होती ना, ही मिरची याचा असा एक तुकडा घालतात, ती वरून अशी दिसली पाहिजे म्हणून. आणि हा करून ठेवलेला हाताने घालून आणि खूप सारे शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचं. मग कसा सुंदर वास आलाय त्याचा, सुगंध, टेम्पटिंग म्हणतात ना तसा वास लगेच सुरू होतो त्याचा. शेंगदाणे कच्चेच टाकायचे आहेत बरं का, त्याच्यामध्ये भाजलेले शेंगदाणे नाही टाकायचे. कच्चे आणि बऱ्यापैकी चांगले खमंग होतील असे आपण ठेच्याच्या सोबत ते तळून घ्यायचे.
या खानदेशी भरताच्या सोबत ना, खानदेशात म्हणजे भरीत पार्टी जी म्हणतात त्याच्याबरोबर 2 गोष्टी असतात. कळणा म्हणून एक प्रकार आहे, म्हणजे कळण्याची भाकरी किंवा कळण्याची पुरी. 1 किलो ज्वारीला पाव किलो काळे उडीद किंवा काळी उडदाची डाळ घालून थोडं मीठ घालून अशीच दळून आणतात. त्याला म्हणायचं कळणा. आणि या कळण्याची भाकरी किंवा या कळण्याची पुरी ही या भरताबरोबर नेहमी सर्व केली आणि जाते. ती भाकरी म्हणजे नेहमी रेग्युलर भाकरी करतो तशीच भाकरी तशीच करायची. उलट त्याला ना उडदामुळे एक छान चिकटपणा येतो. म्हणजे आपली ही भाकरी कधी कधी विरी जाते, तुटते, भेगा पडतात, तर तसं त्या कळण्याच्या भाकरीला होत नाही. आणि उडदामुळे ते एक्स्ट्रा पौष्टिक होते, कारण थंडीच्याच दिवसातले पदार्थ आहेत ना हे. बरोबर. आणि उडदामुळे म्हणजे पौष्टिक तर होतंच आणि करायलाही सोपं जातं. पुरी पण छान होते त्याची. म्हणजे पुरीलाही असं काही खूप तेल पीत नाही किंवा आपण ज्याला म्हणतो असं घेतल्यावर असं हाताला ऑइली लागेल असं होत नाही. हे बघा, आता ही पात सुद्धा छानपैकी भाजून झालेली आहे, शिजली आहे आपली. आता याच्यामध्ये हे आपण मगाशी जे वांग्याचं करून ठेवलेलं होतं, भाजलेलं स्मॅश करून, ते याच्यामध्ये आपण घालायचं. हे ऍक्च्युली तर वांग पण शिजलंय, त्यामुळे फार काय अजून थांबायची गरज नाही. नाही, एक 5 मिनिटं ते परतवायचं. त्याच्यात आता मीठ आपल्याला अजून घालायचं राहिलेलं आहे. हळद वगैरे जात नाही या भरतामध्ये, हळद नाही घातली जात. असं हिरवं कोथिंबिरीचा जो रंग असतो, कांदा पात, कोथिंबीर, त्याचा रंगच त्याला दिसला पाहिजे. हे बघ, हे भरीत आता चांगलं परतवलं गेलंय, म्हणजे प्रॅक्टिकली झालंच आहे. दुसरं म्हणजे या वांग शिजवताना, भरीत करताना याच्यावरती झाकण नाही ठेवायचं आहे आपल्याला. हे असं मोकळंच शिजवायचं असतं. झाकण ठेवून त्याला वाफ नाही आणायची, कारण वांग तसंही आधी भाजलेलं असतं, ते शिजलेलंच असतं. आता हे आपलं भरीत तयार झालंय. आता याला गार्निशिंग म्हणा किंवा अजून छान हिरवा रंग येण्यासाठी वरतून कोथिंबीर घालायची. सो इट्स रेडी टू सर्व नाऊ. कळण्याच्या पुरी आणि भरीत याच्या जोडीला भरीत पार्टी जी खानदेशात म्हटली जाते ना, स्पायसी आणि घशाची येणं ते कमी करण्यासाठी पातळसर दही आणि टमाटा, कांदा, मुळा असं घातलेली कोशिंबीर. सो दिस इज रेडी टू सर्व नाऊ. हे बघ, कसं दिसायलाही छान दिसतंय, वासही त्याचा इतका खमंग येतोय, म्हणजे पाहिल्याबरोबर कधी खाऊ असं झालं पाहिजे. थँक्यू सो मच निलिमा.